अपडेट न्यूज। सामाजिक न्याय व संघटनांसाठी स्वतःचं बलिदान देणारं व्यक्तिमत्व म्हणजे कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील विश्वास पाटील। अमळनेर तालुक्यातील ढेकुसीम इथं अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त शालेय साहित्य व फळ वाटप करण्यात आले। अमळनेर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा ढेकुसीम इथं गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। सवयी प्रथम आलेल्या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले। त्यानंतर आलेल्या मान्यवरांचं स्वागत करून अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याची माहिती देण्यात आली। या समय उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉक्टर बी भोसले यांनी मुलांना अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केलं। यानंतर जळगाव जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील यांनी कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटील यांची जीवन कथा सांगत यांची सामाजिक बांधिलकी व संघटनाविषयी माहिती दिली। समाजाला न्याय न मिळाल्यानं स्वतःच्या जीवाचा त्याग करून आहुती देणारा उदार दातृत्व असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आमदार अण्णासाहेब पाटील हे होय, असा गौरवोद्गार त्यांनी त्या समयी काढले। संघटन शक्तीचे महत्त्व याविषयी त्यांनी उदाहरण देऊन सांगितले। त्या समयी सरपंच सुरेखा पाटील, शरद पाटील, किशोर पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त केली आहे। सदर कार्यक्रमचे मुख्य आकर्षक माननीय आयोजक ढेकुसीम येथील अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष उमेश पाटील यांनी केले होते। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख डॉक्टर बी भोसले, जिल्हा उपाध्यक्ष विश्वासराव पाटील, सरपंच सुरेखा प्रवीण पाटील, शरद पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अमळनेर, किशोर पाटील उपसरपंच आरडी, शरद पाटील तालुका अध्यक्ष गोकुळ पाटील पिंपळे, उमेश पाटील ग्रामीण जिल्हाध्यक्ष तसेच पुरुषोत्तम चौधरी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य ढेकुसीम आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन चौधरी यांनी केले तर आभार उमेश पाटील यांनी मानले, अशी माहिती मिलिंद भोसले यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, 40गाव। या कार्याच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला जाण होते की भविष्यात मलाही देखील माझ्या हातात शुभ कार्य घडायला पाहिजे, जेणेकरून माझेही नाव या परिसरात, कारण अण्णासाहेबांचा जर आपण विस्ताराने विकास पाहिला तर मराठवाड्यापासून म्हणजे तिकडच्या महाराष्ट्रापासून तर आपण खानदेशापर्यंत त्यांचं नाव लौकिक केलेलं आहे। आज प्रत्येकाच्या मनात असतं की माझं नावही पुढे व्हावं, प्रत्येकाला वाटतं। आज रविवारच्या दिवशी सर गजेंद्र सर खरंच मनापासून आपला आभार व्यक्त करतो की रविवारच्या दिवशी मुलांना बोलून अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तुम्ही जो कार्यक्रम घडून घेतला याचं सर्वात मोलाचं कारण म्हणजे शाळेचं। जर तुझ्या मुलाचं कार्य म्हटलं तर गावातल्या सरपंचांचं आहे, कारण ताईंच्या बोलण्यावरून एक लक्षात होती मी आमच्या सरांना म्हणजे त्यांच्या मिस्टरांना की व्हॉट्सअपद्वारे त्यांना शेअर पाठवते। याला म्हणतात गुड कम्युनिकेशन बिटवीन द टू कपल्स, की एक दाम्पत्यामध्ये एक चांगल्या स्वरूपाचा संवाद। या निमित्ताने आपल्याला लक्षात येतं की मॅडमांनी त्यांना पाठवलं की तुम्ही अगोदर जी आर वाचा आणि आपण याच्याविषयी डिस्कस करा। एरवी मॅडम आमच्याकडे काय होतं, मी जर गेलो ना बाहेर पुढे पडगावला पडगायला, तेल संपलंय, साखर संपली, चहा पावडर संपला, आमचं गुड कम्युनिकेशन असं होतं आणि तुमचं असं होतं म्हणजे तो आनंद होतो की तुमचं बोलण्याची टॅग कशी असते की मी तुम्हाला जी आर पाठवलेला आहे, जी आरच्या संदर्भात आपण बोलू आणि नंतर यावर आपण काहीतरी करू, की ही असते तळमळ करण्याची। अण्णासाहेबांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अण्णासाहेबांनी देखील, कारण अण्णासाहेब स्वतः आमदार होते, तसं लोकप्रतिनिधी म्हणून आज आपण म्हटलं सरपंचांकडे म्हणजे आपण निधीच्या हिशोबाने बघतो की आतापर्यंत मान्यता सांगितलं की माझ्या शाळेसाठी हे करा, मला हे करा, कारण मला काहीतरी द्या, माझ्या शाळेसाठी हे द्या। हे देण्यासाठी आजची जी पिढी जर आपण म्हटलं 2010 नंतर जी पिढी जन्माला आलेली किंवा जे प्रतिनिधित्व राहिले त्यांनी प्रत्येकाने हे सोचलेलं आहे की हातून मला काही मिळेल का, परंतु 2000च्या पूर्वी जेही लोकप्रतिनिधी होते हे कधीच काही मागण्यासाठी नव्हते, कारण याच्यात तुम्ही सरळ समजा ना की हे देण्यासाठी होते। अण्णासाहेब पाटील हे स्वतः आमदार होते आणि आमदार असताना कुठेतरी की त्या काळामध्ये ती गरज होती की मला संघटना, माझ्या समाजाची संघटना करायची गरज होती, म्हणून अण्णासाहेबांनी अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना केली। कारण प्रत्येक समाज, आपण हे समाजाने वर्गीकरण करत नाही, तुकडीकरण करत नाहीये, प्रत्येक समाजामध्ये कुठेतरी खालचा भाग अजूनही राहिलेला आहे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जरी नाव म्हटलं ते आदराने घेतो, हृदयापासून म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाने कोणत्या तरी एक समाजातला घटक आजही तसाच आहे की जो आज समाजाच्या पासून खूप लांब गेलेला आहे। तर बाबासाहेबांचं एकच मनात होतं की माझा उर्वरित सर्व समाज जो आहे तो तळागाळात असलेला हा उंच स्तरावर आला पाहिजे, हे त्यांचं ध्येय होतं। अण्णासाहेबांचंही देखील साधारणपणे 1981 सालामध्ये त्यांचं एक शेवटचं भाषण होतं की माझा जर मराठा समाज हा महाराष्ट्राचा खूप मोठा समाज का, तरी माझ्या समाजाला बराचसा असा वर्ग असा बराच भाग राहिलेला आहे की ज्याच्याकडे एक वेळचं जेवण भेटत नाही।
हा त्या काळात तो बाकीचा समाज सदन होता, परंतु दूरदृष्टी अशी लोकांची दृष्टिकोन असं होतं, एवढा मोठा समाज, मला संघटनेने काय केलं, संघटनेच्या मागण्यांनी काय केलं, पण त्या समाजातला थोडासा जो भाग होता तो आजही जर पाहिलं, प्रत्येक गावात पाहिलं, खेडोपाड्यात पाहिलं, तालुका स्तरावर पाहिलं, त्या समाजातला विशिष्ट घटक आजही गरिबीच्या रेषेखाली आहे, दारिद्र्याखाली आहे. आजही तो स्वस्त धान्य 2 रुपयाच्या भावाने घेतो, कारण आजही त्या समाजातल्या उर्वरित घटकांची जी परिस्थिती विकसित व्हायला पाहिजे ती झालेली नाही. म्हणून मित्रांनो, त्यावेळेस दूरदृष्टी असलेले हे व्यक्तिमत्व आणि त्यांना त्यावेळेची गरज पडली की मला संघटना ही महत्वाची आहे. कारण का संघटनेच्या बाबतीत आदरणीय आपले सरांनी सांगितलं की संघटना म्हटलं की आपण जसं वर्गामध्ये, माझ्या वर्गामध्ये एक मुलांची बॅच तयार करतो. क्रिकेटमध्ये किती पोरं लागतात माहिती आहे तुम्हाला? किती लोकांची टीम असते? 11. व्हेरी गुड. आणि खो खो खेळायला 7 किंवा 9 किंवा 11. म्हणजे काय होतं, जर एकटा मुलगा खो खो खेळू शकतो का? खेळतात एकच जण खेळू शकतो. क्रिकेट एक जण खेळत का? बॉलिंग कोण टाकेल, बॅटिंग कोण करेल, कीपिंग कोण करेल, फिल्डिंग कोण करेल. जसे संघटना ही महत्वाची असते तसं संघटनेचं महत्व अण्णासाहेबांनी आपल्याला पटवून दिलं. आणि या संघटने म्हणून जो तळागाळातला जो समाज राहिला होता तो कुठेतरी या प्रवाहात आणण्याचा अण्णासाहेबांनी प्रयत्न केला. म्हणून आज आपण अण्णासाहेबांचे जे पुण्यतिथी की त्यांचा अभिवादन म्हणजे ते आपण त्या निमित्ताने करतोय किंवा जाण देण्याचा प्रयत्न करतोय की अशा स्वरूपात अण्णासाहेबांचं कार्य होतं. आपण संघटनेच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं, द्राक्ष माहिती तुम्हाला? छोटे छोटे द्राक्ष असतात माहिती ना, आणि घरचे द्राक्ष असतात. जर सुट्टे द्राक्ष घ्यायचं म्हटलं जाईल तर 20 रुपयाला पावशेर मिळतात, आणि तेच घरामध्ये घ्यायचं राहिलं तर म्हणजे गडला असतं तर 50 रुपयाला पावशेर मिळतात. म्हणजे संघटनेचं महत्व या अण्णासाहेबांनी आम्हाला जाणून दिलं. आज सध्या पुण्याचे निमित्त आपण समोर आले. आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.